नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावर डिसेंबर महिन्यात कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मंदी, या प्रश्नाचे घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। याच्यामध्ये डिसेंबर महिन्यात सुधारणा होण्याची दाट शक्यता असून सोयाबीनची भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती $10.5 प्रति बुशेलच्या वर जाण्याची आहे शक्यता। दुसरीकडे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर सोयाबीन भाव पातळी आपल्याला 4000 ते 4400च्या दरम्यान दिसत आहे। काही ठिकाणी भाव सुधारून 400 4200 पर्यंत पोहोचलाय, पण बहुतांश बाजारात हीच या ठिकाणी रेंज आहे। भविष्याचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वेगानं होईल। मॉइश्चर जवळपास कमी झाले। व्यापारी सुद्धा सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आणि त्याचबरोबर आता जे मिलवाले त्यांना सुद्धा सोयाबीन मोठ्या प्रमाणात लागणार आहे। या जर सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला, सोबत आंतरराष्ट्रीय बाजाराची जोड दिली व देशातील सोयाबीनची भाव पातळी की जी खूप खालच्या स्तरावर, याच्या खाली काही जाऊ शकत नाही, एकंदर विचार केला तर सोयाबीनच्या भावात डिसेंबर महिन्यात मंदीचे काही चान्सेस नाही येत, पण संधीचे म्हणजे तेजीचे चान्सेस आहेत। बघा, डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव जर तेजीत येणार असेल तर किती तेजी येऊ शकते, तर बघा सध्याच्या भावापेक्षा मला वाटते 300ची तेजी यायला काही हरकत नाही आहे आणि यामुळे सोयाबीनचा भाव हा कमीत कमी 4300 ते जास्तीत जास्त 4700च्या दरम्यान डिसेंबर महिन्यात राहील। वेगानं सरकारची सोयाबीन खरेदी जर सुरू राहिली तर भाव मला वाटते 5000च्या उंबरठ्यावरती जाईल, पण एक मला गट फिलिंग येते की 5000चा भाव काही तुम्हाला डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 15 डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव जेव्हा 4500 या भाव पातळीला क्रॉस करेल तर त्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा।
आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।